नाशिक जिल्ह्यातील एका गंभीर घटनेच्या निषेधार्थ आज जळगाव कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कुंभार समाजातील एका 45 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला। या घटनेने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून त्याला बांधून विहिरीत टाकल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। त्यासोबतच त्यांच्या 13 वर्षीय नातीवरील अत्याचाराच्या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली। पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आज आम्ही या ठिकाणी दोडी इथे जी मोठी घटना घडली की त्या ठिकाणी 13 वर्षाच्या मुलीवरती काही दिवसापूर्वी बलात्कार झाला होता। नंतर त्याच गावातल्या सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्या मुलीच्या आजीवरती अत्याचार केला, तिला घरातून उचलून नेलं, तिचे हातपाय बांधले आणि विहिरीत फेकलं आणि त्या कुटुंबावर फार मोठी अवकाळा निर्माण झालेली आहे। तर मी शासनाला अशी नम्र विनंती करणार आहे की त्यांच्यावरती मोठा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे अशी या समाजातर्फे आणि जळगाव जिल्हा कुंभार समाजातर्फे नम्र विनंती आहे। आज जळगाव जिल्ह्यातील संबंध कुंभार समाज हा आक्रोशाने पेटलेला आहे। मी जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे आणि माझे सर्व पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि सर्व तालुका लेवलचे माझे समाज बांधव इथे उपस्थित आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी गावात जो कुंभार समाजाच्या महिलेवर अत्याचार झाला, त्या अत्याचाराच्या संदर्भात आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत। इतका अमानवीय अत्याचार हा आम्ही अल्पसंख्याक आहे, आमचं राज्य शासन दरबारी किंवा मंत्रालय दरबारी कोणी मंत्री किंवा आमदार खासदार नसल्यामुळे आमच्या समाजावर हा अन्याय आणि अत्याचार होत आहे असा जनमानसात आमचा आक्रोश आहे। संबंध कुंभार समाज या घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या दोषींना पोक्सो अंतर्गत कायद्यामध्ये जास्तीत जास्त सजा मिळावी आणि जे फरार आरोपी आहे त्या फरार आरोपींना मदत करणाऱ्या तिथल्या पोलीस स्टेशनचे PI असतील, API असतील यांना त्वरित निलंबित करावं आणि या घटनेचा आम्ही पूर्ण जिल्ह्यामार्फत तीव्र निषेध करत आहोत। अशी घटना कुठल्याही समाजावर किंवा असा अन्याय कोणावरही घडू नये अशी आमची धारणा आहे की आज ते राज्य शासन आहे, मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं जे राज्य शासन आहे, या देवाभाऊंच्या कार्यकाळात प्रशासन आणि कायदा हा कधी डगमगणार नाही याची आम्हाला विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना न्याय मिळावा म्हणून आज कलेक्टरांद्वारे निवेदन इथे सादर केलेलं आहे।